नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, सोलापूर बाजार समितीत 718 ट्रक कांदा, सरासरी भावात थोडी सुधारणा पण उच्चांकी दरात मोठी घसरण, 1600 ते 2800 पर्यंत भाव। त्यानंतरची बातमी आहे, बुलढाण्यामधून अवकाळी पावसाने जोडपले रब्बी पिकांचे व गुरांच्या चाऱ्यांचे प्रचंड नुकसान। त्यानंतरची बातमी आहे, तुरीचे उत्पादन यंदा अत्यल्प। त्यानंतरची बातमी आहे, निम्म्याहून अधिक शेतकरी पीक विम्यापासून वंचित। त्यानंतरची बातमी आहे, हवामान खात्याने दिला पावसाचा अंदाज, ढग आले दाटून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची वाढली चिंता। त्यानंतरची बातमी आहे, ऊस तोडणीच्या मजुरीत प्रतिटन 93 रुपयाची वाढ, शरद पवार पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीने तोडगा। त्यानंतरची बातमी आहे, कोकणावर अवकाळीचे संकट। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी हितासाठी वाईन उद्योगात प्रोत्साहन योजना, सरकारचा मोठा निर्णय, द्राक्ष उत्पादकांना होणार भरघोस लाभ। त्यानंतरची बातमी आहे, 170 ची डाळ 130 वर, दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांना फटका। त्यानंतरची बातमी आहे, भारतात यंदा रेकॉर्ड ब्रेक गहू उत्पादन, किमान आधारभूत किंमतही अधिक। त्यानंतरची बातमी आहे, शिंदे सरकारने घेतले 10 महत्त्वाचे निर्णय, नोव्हेंबर 2005 नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार। त्यानंतरची बातमी आहे, चुकीचा पर्याय निवडल्याचे कारण देत विमा तक्रारी नामंजूर। तर शेतकरी मित्रांनो, या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद।